रामनवमीच्या निमित्ताने साईबाबांचं दर्शन झालं. सर्व रामभक्तांना आणि साई भक्तांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. सर, ज्या पद्धतीनं कॅप्टन थोरात यांचे वेगवेगळे नवनवीन खुलासे होत आहे, त्यामध्ये आपलं नाव पण ठेवलं जात आहे. नाव कोणी ठेवलं? पण त्या ठिकाणी देवभक्त म्हणून जात होता. मी देवभक्त आहे. तुम्हाला माहिती आहे की मी न चुकता शिर्डीला येतो. मी ते जे ईशानेश्वर मंदिर आहे शिर्डीच्या येण्याच्या वाटेवर आहे आणि त्याच्यामुळे मी लहान असल्यापासून दर सोमवारी शिवमंदिरात जातो. शिर्डीला आल्यानंतर शिवमंदिरात कुठल्या जायचं तर मग ईशानेश्वर मंदिरात जाणं झालं. त्या निमित्ताने ओळख झाली. ओळख आहे म्हणजे त्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये माझा सहभाग आहे असं बिलकुल नाही. त्यांना वाचवण्यासाठी एखादा फोन माझा गेला असेल तर मी दोषी आहे, पण त्यांच्याकडून जे चुकीचं कृत्य घडलेलं आहे त्याची शिक्षा त्यांना झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्याच्यामुळे न्यायालय त्यांना ती शिक्षा देईल याची मला खात्री आहे. तुम्ही धार्मिक आहात, तुम्ही अनेक वर्षापासून शिर्डीला जातात, मात्र अशा या बंधूच्या बाबतीत तुम्हाला सूत्रम कल्पना येऊ नये. आता तेच दुर्दैव आहे की मी मिनिस्टर असताना सुद्धा येत होतो, त्यावेळेला माझ्यावर पोलीस असायचे. पोलिसांना सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती, नाहीतर मला त्यांनी सांगितलं असतं ना की असं असं आहे. किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या त्यांच्या काही भक्तांच्या मध्ये अनेक शिक्षक वर्ग होते ज्यांच्यासाठी मी खूप काम केलेलं आहे. ते नेहमी आम्हाला सांगायचे की तुम्ही शिक्षकांसाठी जेवढं काम केलं कुठल्याच शिक्षण मंत्र्यांनी केलं नाही. मग त्यांना जर ह्या गोष्टीची कल्पना असते तर त्यांनी मला सावध केलं असतं ना. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांच्या व्यक्तिगत जीवनाच्या बद्दल आम्हाला कोणालाच काही माहिती नाही आणि एक ईशानेश्वरच्या भक्तीपोटी शंकराच्या भक्तीपोटी त्यांची ओळख झाली. ओळख झालेल्याचा जर फोटो निघाला तर मग त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. काही लोक तर असं एका वृत्तपत्रामध्ये असं सुद्धा छापून आलं की माझ्या ऑफिसमध्ये जायचं की नाही हे सुद्धा ते मला सांगायचं. एवढं चुकीचं आहे. एवढ्या टोकाचं आम्ही श्रद्धा असते परंतु अंधश्रद्धा कधीही नसते. त्याच्यामुळे माझ्या डिपार्टमेंटशी त्यांचा काहीही संबंध नाही. फक्त ईशानेश्वर मंदिराच्या संदर्भात त्यांची ओळख झाली आणि ईशानेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे. त्याच्यामुळे मी गेलो होतो, CM साहेब स्वतः येऊन गेले होते, अनेक मंत्री येऊन गेले, परंतु त्यांना या गोष्टीची सुतराम कल्पना असेल असं मला वाटत नाही. अशी जर कल्पना असती तर कोणच आम्ही त्या ठिकाणी गेलो नसतो किंवा त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवले. आपण एवढे सिनियर आहात, मात्र या प्रकरणाची 1 वर्षापूर्वीच बिंग फुटलेलं होतं, तरी सुद्धा आपण म्हणतात काही पोलीस अधिकारी त्यांचे भक्त होते त्यामुळे ते समोर येऊ शकले नाही. पण आमच्याकडे आल्याशिवाय मला कसं कळणार? कोणाला काही असा कळू शकत नाही किंवा असं काही हे होईल का? म्हणजे एखाद्याला आपोआप कळेल का? तसं होत नाही. कोणीतरी सांगायला लागतं. पोलिसांना जर 1 वर्षापूर्वी माहिती असतं तर पोलिसांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आम्हीच उलट पोलिसांना ऍक्शन घेण्याबद्दल ताबडतोब सांगितलं असतं. कारण महिलांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होऊ देणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही पूर्णपणे त्या महिलांच्या सोबत आहोत ज्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात जो बंधू होता याचे एक तक्रारदाराचं रेकॉर्डिंग जे आहे ते समोर आलेलं आहे. तक्रारदाराचं म्हणणं आहे की तो अगोरी कृत्य करायचा, नाक जो आहे नाक खळवायचा आणि अनेक विधी जे आहेत अशा अगोरी तो करायचा. कारण तक्रारदार जे होतं त्यांनी फसवलं देखील. आम्हाला हे माहिती असू शकत नाही कारण एवढा वेळ काही मी त्यांच्या संपर्कात राहिलेलो नाही किंवा मी स्वतः कुठली पूजा केलेली नाही. फक्त ईशानेश्वर मध्ये एकदा मी पूजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशानेश्वर मधल्या शिवलिंगाची पूजा केली आहे. त्या पूजेकडे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे. आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे. कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली. त्याच्यामुळे संजय राऊत हे फिके पडले. त्यांनी बोललेलं खोटं हे लोकांना पटलं नाही आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. परंतु मी माझं कर्तव्य पार्टी म्हणून केलं आणि ते कर्तव्य केल्याबद्दल मला समाधान आहे. त्याच्याबद्दल माझ्यावर राग काढून रोज माझ्याबद्दल स्टेटमेंट देणं हे त्यांना शोभत नाही. त्यांची एक क्लिप आलेली होती एका महिलेच्या संदर्भात, किती वाईट शब्दामध्ये ते बोलत होते, तुम्ही बघितलेलं आहे. मी तर महिलांच्या बद्दल नेहमी आदर बाळगत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामधले जे अनेक मंत्री आहेत ज्यांनी खरोखर जनतेसाठी काम केलंय त्याच्यापैकी मी एक आहे आणि आमची ही 4थ्या पिढीची श्रीमंती आहे आणि नेहमी आम्ही सगळ्यांना मदत करेल. आणि मी महाराष्ट्रातला एकमेव, कदाचित माझ्यासारखे इतर आमदार असतील की ज्यांनी आमदार झाल्यानंतर त्यांची प्रॉपर्टी कमी झालेली आहे, वाढली नाही. माझी तर प्रॉपर्टी निम्मे झाली. आमची एवढी वाडवडिलांची एवढी प्रचंड प्रॉपर्टी ती आज निम्मे झाली. का झाली? तर आम्ही प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करत राहतो
आणि अशा वेळेला अशा एखाद्या दुर्दैवी प्रसंगामध्ये कोणाची तरी ओळख होणं हे आपलं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि त्याच्यामुळे जी बदनामी झाली आणि खरं तर आता हे पब्लिकली बोलण्याचं थांबलं पाहिजे, कारण त्यांचं सहकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की पब्लिकली ही चर्चा थांबवून त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा कशी देता येईल याच्यावर आता लक्ष कॉन्सन्ट्रेट असं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 400 वर्षाच्या इतिहासामध्ये शेकडो महिलांची या ठिकाणी आबरू लुटल्या गेलेली आहे, अत्याचार झालेला आहे, तरी आपण त्यांना असे उद्देश म्हणजे धक्कादायक म्हणतात. असं 200 मात्र videos उदाहरण असं आहे की 200 ते 400 व्हिडिओज आहे, त्यामध्ये बलात्कार काय, अत्याचार काय, सर्व कृत्य केलं तरी आपण त्यांना रिस्पेक्टिव्हली बोलतात. कोणी बोललं? असं आता आपण त्यांना वगैरे म्हणत होतात, त्यांना का परंतु म्हणायचं? हे आता बघा, अशा त्यांना नराधमांना बोलणं, त्यांना कशी शिक्षा झाली पाहिजे, बोलणं. हे बघा, अशा नराधमांना आता कशी शिक्षा झाली पाहिजे. माझं एक मिनिट आपण ऐका. त्यांना बोलणं ही माझी संस्कृती आहे. मी माझ्या संस्कृतीबद्दलमुळे त्याप्रमाणे सॉफ्टली बोलतो. संजय राऊतांना त्यांना म्हटलं मी, संजय राऊतांना म्हटलं थोरातांना तर अहो ते खरंच. खरातच म्हटलं. त्यांना म्हटलं नाही, मी संजय राऊत माझ्याबद्दल जे बोलले ते त्या रागापोटी बोलले असं मी बोललो, कारण तो आमचा राजकीय संघर्ष आहे, तो तसा चालू राहणार. म्हणून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं बरोबर नाही. याच्यामुळे काय होईल की आम्ही देवभक्त आहोत. तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी किती वेळा शिर्डीला येतो आणि मी खास भक्त आहे. तुम्ही धार्मिक आहात. सुईचेच फोटो मीडियाला मिळत आहेत, त्या सुईचेच फोटो मीडियाला मिळत आहेत. काही ठरवलं शिवसेना शिंदे गट असेल आणि अजित पवार गट असेल, इतरांचे जे एव्हिडन्स आहे ते समोर येत नाही. म्हणजे कुठेतरी मोजक्या लोकांचे बाहेर येणं याकडे मंडळींना देखील महाराजांपर्यंत घेऊन गेलेला. मी अनेक मंडळींना गेलो नाही. फक्त मुख्यमंत्री ज्या वेळेला आमचा इथं कार्यक्रम होता शिर्डीमध्ये, त्यावेळेला आम्ही ईशान्येश्वरच्या दर्शनाला गेलो होतो. मी इतर कोणालाही घेऊन गेलेलो नाही. हे सगळे चुकीचं विनाकारण बदनामी करण्याचं हे प्रकरण आहे. आणि त्याच्यामुळे असं झालं तर उद्या प्रत्येक साधूकडे आम्ही एक संशयाच्या दृष्टीने बघणार. आणि सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी, ही तर अत्यंत वाईट आहे, हे अत्यंत क्रूर कृत्य आहे आणि ह्याच्याबद्दल त्यांना कधी माफी मिळू शकत नाही. पण दुसरं त्यांनी जे अत्यंत वाईट केलं की महाराष्ट्रामधली जी ज्योतिष कला आहे त्याची त्यांनी बदनामी केली, त्याचा त्यांनी मिसयूज केला. कारण ही आमची थोर परंपरा, आमच्या हिंदू धर्माची थोर परंपरा आहे. आमच्या मुलाचा जन्म झाला तरी आम्ही कुंडली हे करतो, जेव्हा लग्न असतं त्यावेळेला आम्ही कुंडल्या जुळवतो. आणि हे शास्त्र हे जगामध्ये कुठे नाही, भारतामध्ये ह्याचा उदय झाला आणि त्या शास्त्राची बदनामी त्यांच्याकडून झाली. याच्यासारखी वाईट गोष्ट कुठलीच नाही. याच्यामुळे लोक आता कोणाकडे जाताना सुद्धा घाबरून जातील. जे फोटो व्हायरल नरहरी झिरवळांचा देखील आज एक व्हिडिओ समोर आलाय. नाही, मी तुम्हाला सांगितलं बघा, प्रत्येक जण हा देवभक्त असतो. काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये अत्यंत धुसर अशी लाईन असते. श्रद्धेपाठी कोण गेला तर तो अंधश्रद्धाळू असं बिलकुल नाही. त्याने एखादं काहीतरी अघोरी कृत्य केलं तर त्याला अंधश्रद्धाळू म्हणता येईल. परंतु केवळ देवळात गेला आणि देवाची पूजा केली म्हणजे कोणी अघोरी होत नाही. त्यांनी अघोरी कृत्य केली ती आमच्या समोर केलेली नाही आहे. या अघोरी कृत्याची आम्हाला काहीही कल्पना नाही आणि असं माहिती असतं तर त्यांच्याशी कोणी संबंध सुद्धा ठेवले नसते. आणि त्याच्यामुळे ही झालेली ओळख ही योगायोगाने झालेली आहे. आणि ते सुद्धा मी शिर्डीला किती वेळा येतो तुम्हाला माहिती आहे. आणि शिर्डीच्या रस्त्यावर ते मंदिर असल्यामुळे माझी ओळख झाली, नाहीतर कदाचित माझी कधी ओळख सुद्धा झाली नसते. ही वस्तुस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.